collection of diamond jewelry by PNG. तंत्रनिकेतन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक एकूण 43 आहेत, खूप जुनी आहेत. त्यातून झालेले डिप्लोमा होल्डर पुढे डिग्रीला गेले, पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनला गेले, विदेशामध्ये PhD करायला गेले. असं वेगवेगळ्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधून आता जगाच्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये टॉपला असणारी हजारोनी संख्या आहे. पण ही तरीही त्या वेळेला पुस्तकी ज्ञानानेच मोठी झाली. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हा आग्रह माननीय मोदीजींनी धरला की बाबा प्रॅक्टिकल नॉलेज सगळ्यांना मिळालं पाहिजे. एखादी गोष्ट पुस्तकात शिकलो तर ती बघायला मिळाली पाहिजे. आणि त्यामुळे एक एक्सलन्स सेंटर सगळ्या महाराष्ट्रातल्या 42 पॉलिटेक्निकला आपण देतो आहे. बरोबरीने एक रोबोट लॅब देतो आहे की ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष त्याची मूवमेंट कशी होते, त्याच्यामध्ये झालेला बिघाड झाला तर तो कसा रिपेअर करता येतो. याच्या लॅब ह्या जवळजवळ सगळ्या पॉलिटेक्निकच्या ऑर्डर्स झाल्या आहेत, एक इम्प्लिमेंट होत चालली. प्लस एक नव्याने 41 कॉम्प्युटर हे आम्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला इथे दिले. असे सगळ्या 43 पॉलिटेक्निकला जवळजवळ 1600-1700 कॉम्प्युटर देणार की ज्याच्यातून वर्षभर त्या मुलांना ते वापरता येतील. आणि CET परीक्षा ही दिवसेंदिवस खूपच क्रुशियल होत चालली. त्याच्यात कुठलाही प्रॉब्लेम निर्माण होऊ नये यासाठी एका वेळेला अधिक विद्यार्थी बसतील. म्हणजे आमचा प्रयत्न असा आहे की 50,000पर्यंत क्षमता जावी. CET म्हणून आम्ही त्याचं रितसर भाडंही देतो. आणि म्हणून मग हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर हे वर्षाच्या शेवटी किंवा वर्षाच्या सुरुवातीला CETला वापरता येईल. त्यामुळे अशा 3 गोष्टींचं इथे उद्घाटन झालं. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज हे इतिहासात पहिल्यांदा मिळालं. त्याला पुरेसे पैसे आले, त्याच्या सगळ्या बिल्डिंगची टेंडर निघाली, वर्क ऑर्डर निघाली, कामं सुरू झाली. आज खासदार धनंजय महाडिक आणि मी, पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब आज अवेलेबल नाहीत, तर आम्ही सगळी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगची पायाभरणी करू. प्रयत्न असा आहे की वर्षभरात मुलं हॉस्टेलपासून सगळं पूर्ण व्हावं. कॉन्ट्रॅक्टरला त्या प्रकारचा आग्रह आम्ही धरतो आहोत. प्राध्यापक पुरेसे मिळाले पाहिजेत, कारण MPSCमध्ये खूप फायली अडकल्या आहेत. पण गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज कोल्हापूर हे इतर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजसारखं चांगलं होईल असा आपला प्रयत्न चालला आहे.